नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आज दाखवतोय माझ्या घराच्या 5 मिनिटाच्या अंतरावरती किती मंदिर आहेत आणि अशा ठिकाणी तुम्हाला घर घ्यायला पाहिजे आणि अशा ठिकाणी राहायला पाहिजे. म्हणून तुम्हाला हे माझ्या घराच्या जवळपासचं सगळं लोकेशन दाखवतो आहे. हे मी आता निघालो आहे घरातून बाहेर. टायमिंग तुम्हाला दाखवलेलं आहे. हे माझ्या सोसायटीचं गार्डन आहे. इकडे मुलं जे खेळत आहेत ते, आणि माझ्या गार्डनमध्ये जेवढे पण सोसायटी आहेत अशी हिरवीगार पूर्ण झाडे आहेत. हे जस्ट 1 मिनिटाच्या अंतरावरती एक मंदिर आहे महादेवाचं. हे तुम्हाला बाहेरून दाखवतो आहे. आणि ह्या मागच्या साईडला इस्कॉन मंदिर आहे. ते मी तुम्हाला पुढच्या वेळेस दाखवेल. हे महादेवाचं आणि इस्कॉन मंदिर नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला मी. आता जस्ट आम्ही चलो वरदेवी माताकडे. पहिलं मंदिर वरदेवी माता. हे वरदेवी माताला जे चिपकून आहे ते हे तलाव आहे. खूप जाम मोठा आहे. छोटा समुद्र पण म्हणू शकता तुम्ही. जस्ट आम्ही वरदेवी माताच्या मंदिरात पोहोचलो आहे. पोहोचल्यानं इकडे 3 गाय आहेत. एकदम सुंदर, एकदम म्हणताना पांढऱ्या शुभ्र गाय आहेत. असं त्यांना बघून आहे ना की एकदम मन कवळं होऊन जातं, एकदम मनमोहक. या 3 गाया बघितल्या, एकही कुठेही तुम्हाला टिपका दिसणार नाही त्यांच्या अंगावरती. एकदम पांढरं शुभ्र. हे मंदिरात वरती जातोय सीटाने मी, आणि इकडे दर्शन घ्यायसाठी पोहोचलो आहे. काही अगोदरचे भक्त होते ते दर्शन घेत आहेत, त्याकरता मी थोडं थांबीत आणि बघतोय, त्यांची वाट बघतोय. त्यांचं दर्शन झाल्यानं मी दर्शन घेणार म्हणून. आणि तुम्हाला हे वरदेवी माताचं दर्शन आता मी जस्ट दर्शन घ्यायला निघालो, दर्शन घेतो आहे. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज कमेंट आणि शेअर करा, आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर तुम्हाला माहीत पडेल. जर तुम्ही बघत राहाल तर मी तुम्हाला असेच व्हिडिओ बनवत राहील. काही वेगवेगळे टॉपिक येईल. मी ह्या फील्डमध्ये नवीन आहे, तर तुम्ही मला शेअर, कमेंट आणि फॉलो करा. हा मंदिराच्या बाहेरचा लुक आहे. पूर्ण सोन्याने ढाकलेला, सोन्याच्या कलर म्हणजे सांगू शकता. आणि हे बाहेर आहेत ना 2 वाघ आहेत. जस्ट दुसरं मंदिर आहे थोडं खाली गेल्यानंतर साईबाबाचं. साईबाबाचं मंदिर एकदम डिक्टो साईबाबाचं जे मंदिर आहे रिअल शिर्डीमध्ये त्याचप्रमाणे आहे. थोडा बदल आहे, पण तुम्हाला तिथलीच फिलिंग येणार की साईबाबाला, एक छोटा साईबाबाला आपण गेलो आहे दर्शनाला म्हणून तशी फील येऊ शकते. आणि ह्या ठिकाणी तुम्ही जर आलात तर तुम्हाला जस्ट म्हणजे एकदम असं वाटणार की छोटा साईबाबाला, साईबाबाला छोटा नाही, साईबाबाच्या छोट्या मंदिरामध्ये आलो आहे, जसं शिर्डीचं लुक आहे मला. हे साईबाबाचं मंदिर आहे. हे दुसरे दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. हे बघा साईबाबा एकदम डिक्टो तसा दिसणार तुम्हाला. आणि तसंच बाजूला पण त्यांनी बनवलेलं आहे. जसं साईबाबाचं भक्तजनांसाठी जेवणाची स्थापना जिथे केलेली आहे, इथे जेवणाची स्थापना नाही आहे, पण सेम टू सेम असा लुक देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. हे बघा साईबाबा जेवण बनवताना. इथून आम्ही सेकंड मंदिराला बाजूला मंदिर आहे हनुमानजीचं. ही एकदम एवढी विशाल मूर्ती आहे ना की तुम्हाला महाराज दिसत असले साफसफाई करताना बाजूला. त्या महाराजांचं फक्त ते वट्ट्यापर्यंत पण पोहोचत नाही, एवढी विशाल मंदिर आहे, आकाशाला झुमणारी. हे साफसफाई करतायत. आणि त्या महाराजाची हाईट बघा, आणि त्या मंदिराची हाईट बघा, मूर्तीची हाईट बघा. एकदम असं पूर्ण मुंडी वाकवा लागेल तुम्हाला वर बघण्यासाठी. आणि आता आम्ही खाली उतरलो जस्ट, आणि तिथे एक पंचमुखी हनुमानाचं मंदिर आहे. हे बघा, आता मी दर्शनाला चालू आहे पंचमुखी हनुमानाचं दर्शनाला. तुम्ही पण घ्या. आणि इथून आपण जाणार आहे शनी मंदिरात. ह्याच मंदिरामध्ये शनी मंदिराचं पण एक आहे. शनी मंदिराचं दर्शन घेणार आहे. त्यानंतर आपण जाणार आहे घरी. तर किती वेळ लागणार आहे मी तुम्हाला घरी गेल्यानं सांगेल. तर तुम्ही पण इकडे या. भिवंडी स्टेशनावरून 10 ते 12 मिनटाचं अंतर आहे, आणि बसस्टॉपपासून पण 15 मिनटाचं अंतर आहे. तुम्ही इथं येऊन पूर्ण सगळे मंदिराचे दर्शन वगैरे तुम्ही घेऊ शकता, आणि तुम्हाला खूपच आनंद भेटेल. जर तुम्ही देवभक्त असाल तर तुम्हाला याचा भरपूर आनंद भेटेल. वापस आपण आलो आहे तलावापाशी. इथं गाडी उभी केली होती मी, तर आम्ही इथून आता वापस घरी जाणार आहे. हे माझ्या मुलगा गाडीपाशी उभा आहे. हे बघा, पूर्ण मुलाला दाखवतो तुम्हाला, ज्यांनी व्हिडिओ शूटिंग पूर्ण ज्यांनी केलेली आहे. कारण की आम्ही दोघंच गेलो होतो. हा माझा छोटा मुलगा आहे. आता आम्ही घराखाली पोहोचलो आहे. लिफ्टने आम्ही जातो आहे वरती गेल्यानं तुम्हाला पूर्ण टाईम दाखवतो आहे. ज्या मुलाने व्हिडिओ शूटिंग केलेली आहे, माझा लहान मुलगा, त्याला ऐकता आणि बोलता येत नाही, तरी पण त्याच्याकडे भरपूर टॅलेंट आहे. तो स्वतः व्हिडिओ शूटिंग करतो आणि दाखवतो.
आणि त्यालाच घेऊन जातो मी. हे मी जस्ट आता घरामध्ये पोहोचलो आहे. तर एवढे मंदिराचं दर्शन घेऊन मला घरी यायला किती टाईम लागला बघा. अर्ध्या तासामध्ये आम्ही